सांगा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. श्रीमद भागवत गीता जशी आहे तशी, अध्याय 2 सांख्योग, यातील श्लोक नंबर 8 वर आपण चर्चा करूया. श्लोक या प्रकारे. हरि नहि प्रपश्यामि मुमानुद्यात् यशोकमुश्चोक इंद्रियाणाम् अव्याप्तभूम सपत्न समृद्धं राज्यं सुराणापि चाधिपत्यम. भाषांतर तात्पर्य डिवाइन ग्रेस श्री भक्तिवेदांत स्वामी यांच्या द्वारा भाषांतर. अर्जुन या ठिकाणी म्हणतोय, ज्या योगे माझ्या इंद्रियांना शुष्क पाडणाऱ्या शोकाला नाहीसे करता येईल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. तात्पर्य. धर्मतत्व आणि नीतिनियमांच्या ज्ञानावर आधारित अर्जुनाने अनेक युक्तिवाद केले, परंतु असे प्रतीत होते की आपले आध्यात्मिक गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या सहाय्याशिवाय तो आपली वास्तविक समस्या सोडवू शकला नाही. ज्या समस्येमुळे त्याचे संपूर्ण अस्तित्वच शुष्क पडत होते, त्या समस्यांचे निराकरण करणे हे त्याच्या तथाकथित ज्ञानाद्वारे अशक्य आहे हे त्याने जाणले. भगवान श्रीकृष्णांसारख्या आध्यात्मिक गुरुविना आपल्या अडचणी सोडवणे त्याला अशक्य प्राय झाले. जीवनातील समस्या सोडवण्यासाठी पुस्तकी ज्ञान, विद्वत्ता, उच्च पद इत्यादी सर्व व्यर्थ आहे. केवळ श्रीकृष्णांसारखाच आध्यात्मिक गुरु या बाबतीत सहाय्य करू शकतो. म्हणून यावरून असा निष्कर्ष निघतो की जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे तो वास्तविकपणे आध्यात्मिक गुरु आहे, कारण तो जीवनातील समस्या सोडवू शकतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की एखाद्याचा सामाजिक दर्जा कोणताही असला तरी जर तो कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असेल तर तोच खरा आध्यात्मिक गुरु आहे. किंवा विप्र किंवा नाशी शूद्र के नाय, यही कृष्ण तत्वता से गुरु है. एखाद्या व्यक्तीचे विप्र अर्थात वैदिक ज्ञानातील विद्वान असणे, हलक्या जातीत जन्माला येणे किंवा संन्यासाश्रमात असणे हे महत्त्वपूर्ण नाही, परंतु जर व्यक्ती श्रीकृष्ण विज्ञानामध्ये पारंगत असेल तर ती परिपूर्ण आणि अधिकृत आध्यात्मिक गुरु आहे. चैतन्य चरितामृत मध्य लीला 8वा अध्याय 128 श्लोक. म्हणून कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्याशिवाय कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. वैदिक साहित्यामध्येही सांगण्यात आले आहे की षटकर्म निपुण विप्रो मंत्रतंत्र विशारद अवैष्णवनो गुरु स्यात् वैष्णव शोकचो गुरु. वैष्णव किंवा कृष्ण भावनेच्या विज्ञानात पारंगत असल्या वाचून संपूर्ण वेद विद्येमध्ये तज्ज्ञ आणि विद्वान असा ब्राह्मणी आध्यात्मिक गुरु बनण्यास लायक असू शकत नाही. पण एखादी व्यक्ती जरी हलक्या जातीत जन्मली असली तरी ती वैष्णव किंवा कृष्ण भावना भावित असल्यास आध्यात्मिक गुरु बनण्यास योग्य आहे. पद्मपुराण. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयींनी समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत, तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी श्रीकृष्णांचे त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे अर्थात कृष्ण भावना भावित व्यक्ती किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि श्रीमद भागवत यासारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. आर्थिक विकास आणि भौतिक सुखसोयीमुळे एखाद्याचे कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय मदांधा याबद्दलचे दुःख दूर होऊ शकत नाही. असे असते तर अर्जुनाने म्हटले नसते की पृथ्वीवरील प्रतिस्पर्धी विरहित राज्य
किंवा सर्व लोकातील देवतांसारखे सार्वभौमत्वही माझा शोक दूर करू शकत नाही. म्हणून त्याने कृष्ण म्हणूचा आश्रय घेतला. शांती आणि समाधान प्राप्तीचा तोच योग्य मार्ग आहे. आर्थिक प्रगती किंवा जगावरील सार्वभौमत्व याचा भौतिक प्रकृतीच्या प्रलयामुळे क्षणार्धातच विनाश होऊ शकतो. आता मनुष्य चंद्रलोकावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु उच्चतर ग्रहलोकावर जाण्याइतपत प्रगतीचाही विनाश एकाच फटक्यानिशी होऊ शकतो. भगवद्गीता ही याची पुष्टी करते. क्षिणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति. जेव्हा पुण्य कर्माच्या फलांचा अंत होतो तेव्हा मनुष्याचे आनंदाच्या अत्युच्च शिखरावरून जीवनातील अत्यंत खालच्या पायरीत पतन होते. जगातील अनेक राजकारण्यांचे याप्रमाणे अधपतन झाले आहे. असे पतन केवळ अधिक शोकालाच कारणीभूत होते. यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून अर्जुनाने श्रीकृष्णांना निश्चितपणे आपल्या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले आणि तोच कृष्ण भावनामृताचा मार्ग आहे. ओम ज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगना ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णवेष्टाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी विचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशधारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. हरे कृष्ण. आजच्या सत्संग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत भगवद्गीतेतील हा दुसरा अध्याय सांख्ययोग यातील श्लोक नंबर 8 वर आपण चर्चा करत आहोत. तर आपण बघतो की कशा प्रकारे भगवद्गीतेची सुरुवात होते की सर्व कौरव सेना आणि पांडव सेना एकत्र येते. कुठे येते एकत्र? धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र या ठिकाणी येते आणि दोघेही आता आमने सामने दिले. हरी बोल हरी बोल हरी बोल. तर आता दोघेही आमने सामने आले आणि अर्जुन भगवंतांना म्हणतोय की भगवंता की मला आता समोर कोण कोण युद्ध करण्यासाठी आलेले आहे त्या सर्वांना काय करायचं आहे मला बघायचं आहे आणि तुम्ही काय करा माझा रथ पुढे घ्या. आणि मग भगवान अर्जुनाच्या आज्ञेनुसार किंवा विनंतीनुसार तो रथ काय घेतात पुढे घेतात आणि तो रथ कुठं आणून उभा करतात? भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर. जर तो रथ जर भगवंतांनी
दुर्योधन आणि दुःशासनच्या समोर नेला असता तर लगेच युद्ध चालू. तर अर्जुन एकदम दात ओठ खाऊन मोठ्या आवडून युद्धाला लगेच तयार झाला असता. कारण त्यांनी बघितलं की अशा प्रकारे या दुःशासन आणि दुर्योधनाने काय त्रास दिलेला आपल्या जीवनभर आणि लगेच युद्धाला तयार झाला. पण भगवंतांना माहिती होतं की अर्जुनाचा हार्ट ऑफ विकनेस की हृदय दौर्बल्यम अर्जुनाचं माहिती होतं. आणि बरोबर तो रथ काय करतात द्रोणाचार्य आणि भीष्मदेवांच्या समोर नेतात. आणि ज्यावेळी भीष्म आणि द्रोणाचार्यांना समोर अर्जुन बघतो की त्यावेळी तो मात्र काय होतो पूर्णपणे गोंधळून जातो. आणि भगवंतांना विचारतो की तुम्ही तुमचे जे गुरु आहेत सांदीपनी मुनी त्यांच्यावर तुम्ही बाण चालवले असते का? नाही. तर तुम्ही मला कशाला जे गुरु द्रोणाचार्य त्यांच्यावर बाण चालवण्यासाठी सांगता. आणि तू अनेक युक्तिवाद देतो की जे त्यांनी ऐकलेले आहेत आचार्यांच्याकडून, शास्त्रातून वाचलेले आहेत, परंपरेतून आले आहेत, सर्व युक्तिवाद तो देतो. आणि त्यावेळी म्हणतो भगवंता मला युद्ध करायचं नाही. आणि तो गांडीव आपला धनुष्य काय करतो खाली ठेवतो. किती वेळा आपली पण अशी अवस्था होते की आपण जीवनातून हा जो जीवन संघर्ष करत असतो आणि संघर्ष करत असताना की अशा प्रकारची एक नैराश्यता आपल्या जीवनात येते. आणि त्यावेळी आपल्यालाही वाटतं बाबा हा गांडीव आता खाली ठेवला पाहिजे की बस आता याच्या पुढं मला होणं शक्य नाही. तर अर्जुनाला ज्यावेळी भगवान काय करतात आता गीता सांगतात. आणि ज्यावेळी गीतेचा उपदेश तो ऐकतो अर्जुन त्यावेळी तो काय म्हणतो करिष्ये वचन म्हणतो की भगवंता की मी आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे युद्ध करेन. तर त्याच्या अगोदर काय होतं की या ठिकाणी अर्जुन ज्यावेळी धनुष बाण ठेवतो तर याच्या आधीच्या श्लोकामध्ये त्या श्लोकामध्ये काय म्हणतो कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म समूढचेता यत श्रेयस्यात् निश्चितं गृहीतन्मे शिष्यस्यहं शादी मां त्वां प्रपन्नम. की भगवंता मी माझ्या पूर्णपणे माझी बुद्धी आता नष्ट झालेली आहे. मी भ्रमित झालेलो आहे, गोंधळून गेलेलो आहे. मनाची शांती माझी पूर्ण नष्ट झालेली आहे. आणि आता मी तुमचा शिष्य झालो आणि तुम्ही मला काय करा उपदेश करा. आणि अशा प्रकारे अर्जुन काय करतो शरणागती स्वीकारतो. आणि शरणागती स्वीकारल्यानंतर आता हा दुसरा श्लोक बोलतोय की भगवंता की जो माझा शोक आहे माझ्या जीवनातील जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी या जगात दुसरं कोणी नाही. आज लोकांना वाटतं की आपल्याकडं भरपूर धन आलं ना की आपल्या जीवनातील सगळ्या समस्या काय होतील सुटून जातील. तर अर्जुन या ठिकाणी काय म्हणतोय देवतांसारखं सार्वभौमत्व राज्य की मोठ्याच्या मोठं राज्य त्याला प्राप्त झालं आणि प्रतिस्पर्धी नसलेलं तिथं कोणीही काय नाही प्रतिस्पर्धी नाही आहे. आज आपण बघतो समाजामध्ये की थोडं काही आपली प्रगती झाली तर 10 लोक प्रतिस्पर्धी करतात उभा राहतात आणि त्यामुळे जो काही जीवनाचा आनंद आपण घेऊ शकत नाही. पण अर्जुन म्हणतोय की कोणी माझे प्रतिस्पर्धी नाहीत असं राज्य आहे आणि भलं मोठं राज्य आहे देवतांसारखं तरी ते मिळून सुद्धा माझा शोक दूर होऊ शकत नाही. मग कृपात लिहितात की देशामध्ये जगामध्ये अनेक राष्ट्र आहेत की त्यांच्याकडे संपूर्ण चांगली आर्थिक सुबत्ता आहे, सर्व काही गोष्टी आहेत, पण तरी पण त्या ठिकाणी समस्या आहेतच. जसं आपण बघतो अमेरिका भरपूर धनसंपत्ती आहे पण तरी पण तिथे लोक काय करतात आत्महत्या करतात म्हणजे असंतुष्ट आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत. आणि म्हणून कृपा अर्जुन या ठिकाणी म्हणतो नाही या बहुतेक गोष्टींनी माझी समस्या दूर होणार नाही, केवळ तुमच्यामुळेच माझी समस्या दूर होईल. आणि म्हणून आपण बघतो की आपल्याही जीवनात अनेक समस्या येत असतात आणि आपण विचार करत असतो की नाही जर आणखी धन आलं ना तर निश्चितपणे या समस्येवर मात होईल. आणि म्हणून आपण काय करतो भगवंतांचा धावा करण्याशिवाय किंवा भगवंतांचा आश्रय घेण्याशिवाय हरिनामाचा आश्रय घेण्याशिवाय आपण काय करतो भौतिक धनाच्या मागे लागतो आणि आपल्याला वाटतं की ते धन आलं ना तर समस्या सुटेल. पण ह्या धन कशा आहे ह्या समस्या वाढवणार आहे. येईल धन भगवंतांची इच्छा असेल तुमच्याकडे आलोबत असेल तर निश्चितपणे मिळेल, परंतु त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करणं शास्त्र नको म्हणतात. म्हणजे केवळ तेच असं नाही तर त्यासाठी आपण एक जाणीवपूर्वक काय केलं पाहिजे बघितलं पाहिजे काय नेमकी समस्या आणि त्या समस्यांच्याकडं आपण बघण्याचा दृष्टिकोन बघितला पाहिजे. तर आपण बघू शकतो की प्रभुपाद या 7व्या या आधीच्या श्लोकामध्ये ते सांगतायत की जीवनातील या समस्या कशा निर्माण होतात. जसं प्रभुपाद उदाहरण देतात की जंगलातील वनवा तो काही आपोआप पेटत नाही. आजकाल लोक पेटवतात हे आपोआप, पण प्रभुपाद उदाहरण देतात की
दोन झाडांच्या वाळलेल्या फांद्या काय होतात, घर्षण होतं, एकमेकांचं घर्षण होतं आणि त्या ठिणग्या खाली पडतात आणि त्या ठिणग्या ज्या खाली पडतात तिथं वाळलेला पालापाचोळा असतो आणि तो पालापाचोळा पेट घेतो आणि संपूर्ण जंगल बेचैन राहतं. म्हणजे थोडंसं घर्षण झालं, ठिणग्या पडल्या आणि संपूर्ण अशा प्रकारे जंगल बेचैन राहतं. तशाच प्रकारे आपल्याही जीवनामध्ये थोडंसं कुठं संघर्ष काय होतो, उद्भवतो, मतभिन्नता येते किंवा वादविवाद होतात आणि थोडा संघर्ष होतो आणि भलं मोठं स्वरूप काय होतं त्याला प्राप्त होतं आणि अशा प्रकारे ह्या समस्या निर्माण होतात आणि या समस्यांना आपण थांबवू शकत नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये होणार आहे त्याला आपण थांबवू शकतो का, ते होणार आहे, पण त्याला कशा प्रकारे आपण बघितलं पाहिजे, तर हे काय आहे आपल्या जसं एक दोन बंधू होते, भाऊ दोघं, तर एकटा जो मुलगा होता तो काय होता, भाऊ अतिशय चांगला गुणवान संपन्न आणि दुसरा होता तो अतिशय म्हणजे एकदम नशाबाज होता तो. तर एकदा एका व्यक्तीने दोघांना प्रश्न केला की तू एवढं चांगला कसं आणि तू एवढं वाईट कसं. तर दोघांनी एकच उत्तर दिलं. काय उत्तर दिलं, ते म्हणले की आमचे वडील. तर ते म्हणले वडील का, तर ते म्हणले, तो मुलगा सांगतो पिणारा, तो म्हणतो की माझे वडील अतिशय पित होते आणि त्यामुळे मलाही ती सवय लागली आणि त्यामुळे मी पण काय झालो अशा प्रकारे वाईट मार्गाला लागलो. दुसऱ्या विचारलं तू म्हणतोस तुझे वडील तर असे होते, मग तो कसं काय एवढा चांगला बनलास. तर तो म्हणला की मी बघितलं ज्यावेळी वडील पिऊन यायचे तर आम्हा भावंडांना आईला भरपूर मारहाण करायचे आणि आम्हाला अतिशय दुःख व्हायचं आणि त्यावेळी मी ठरवलं की मला असं बनायचं नाही, काय मला असं बनायचं नाही आणि त्यामुळे मी काय केलं चांगला बनलो. म्हणजे परिस्थिती एकच आहे पण त्यांनी काय केलेलं आहे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. तशाच प्रकारे आपल्याही जीवनामध्ये ज्यावेळी ही समस्या येते तर या समस्येकडे आपण काय केलं पाहिजे, एक सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे आणि त्यावेळी आपण काय करू शकतो, त्याला काय म्हणतात त्याला की त्या समस्याला आपण मात करू शकतो. जसं आपण नेहमी दोन उदाहरण देतो, एक आहे कंस आणि दुसरं आहे परीक्षित महाराज. कंसाला ही शाप मिळतो की देवकीच्या 8व्या पुत्रापासून कंसाला आकाशवाणी सांगते की देवकीचा 8वा पुत्र काय करेल, तुमच्या मृत्यूचं कारण बनेल. हा कंसाला शाप आकाशवाणी सांगते आणि त्याच प्रकारे जे ते काय सांगतात की परीक्षित महाराजांना काय शाप मिळतो, केवळ 7 दिवसामध्ये एक तक्षक नावाचा साप येईल आणि तो तुम्हाला दंश करून काय करेल, तुमचा मृत्यू करेल. तर आता कंसाने कसं केलं, कंसाने जसं आकाशवाणी ऐकली लगेच तलवार काढली, देवकीचे केस पकडले आणि तिला मारण्यासाठी तयार झाला. जर देवकीला मारलं तर 8वा पुत्र येणार नाही, माझा मृत्यू होणार नाही आणि मग तो मारत असतो. तर वसुदेव येतात, थांबवतात, त्याला भरपूर आत्म्याचं तत्वज्ञान सांगतात पण काही त्याच्या डोक्यात जात नाही. शेवटी कंस वसुदेव म्हणतात की तू हिच्यापासून जे काही पुत्र होतील मी तुला अर्पण करेन, तुझ्याकडे देईल, तुला काय करायचं करू शकतोस. मग त्यावेळी कंस थांबतो का, कारण तो माहिती होते वसुदेव वचनाचे पक्के आहे आणि मी एवढे शक्तिशाली आहे, ते बालक मला काय करणार, मी असंच मारून टाकेन, त्यामुळे आता देवकीला मारण्याची आवश्यकता नाही आणि तो काय करतो, सोडून देतो त्यांना. आणि ज्यावेळी सोडतो की मग एक पुत्र येतात, त्यांचा वध करू लागतो. कारण नारद मुनी सांगतात की असं नाही की 8वाच पुत्र, कोणताही पुत्र काय असो तो 8वा असो. आणि मग तो सगळ्याच पुत्रांना एक करून मारतो. 7वी पुत्री होती ती त्याच्या हातातून निसटून जाते आणि त्यांना सांगते दुष्ट कंसा तुझा वध करणारा दुसरीकडे प्रकटलेला आहे. आणि मग कंस पुन्हा तो काय करतो, मित्रांच्या संघात येतो आणि ते सगळे लोक काय करतात की त्या जे काही 10 दिवसामध्ये जे बालकं जन्मलेत त्यांना मारण्यासाठी कुणाला पाठवतात, पूतना राक्षसीला, आणि ती सगळ्या बालकांना नष्ट करत असते. नंतर जसं कृष्ण पूतनाचा मुलगा होतो, तृणावध, अगासूर, बकासूर अनेक असुरांना तो पाठवतो जेणेकरून त्या बालकाचा मृत्यू होईल आणि माझा मृत्यू होणार नाही. आणि अशा प्रकारे तो भरपूर तो प्रयत्न करत असतो पण शेवटी काय होतं, भगवंतांच्या द्वारे कंसाचा वध होतो. जे काही लिखित होतं अधोलिखित तर ते काय झालंय परिपूर्ण होतं. याने कितीही प्रयत्न केला आणि अतिशय
नेहमी चिंतित असायचा, दुःखी असायचा, कष्टी असायचा आणि पतच चिंतन करायचं तो कशा प्रकारे कृष्णाला मारता येईल आणि अशा प्रकारे तो मारू शकला नाही, जी होणार ती घटना झाली. पण तीच आपण बघतो परीक्षित महाराजांच्या जीवनात. परीक्षित महाराजांना जसं कळालं की 8 दिवसानंतर माझा मृत्यू आहे, तर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली की त्यांनी जाणलं की ही भगवंतांचीच, की ही भगवंतांचीच. आणि त्यावेळी मग ते काय करतात, आपला पुत्र जन्मेजयला राजा बनवतात आणि या ठिकाणी येतात गंगा किनारी आणि तिथं सगळ्यांना विचारतात की मृत्यू एका मरणाऱ्या व्यक्तीचं काय कर्तव्य आहे. आणि त्यावेळी दैवयोगाने त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामी येतात. का दैवयोगानं? कारण शुकदेव गोस्वामी असे होते की त्यांना ते एकदम भ्रमत वेड्यासारखं कुठेही भ्रमण करायचे. बरोबर तिथंच राजा शरीर सोडायचा आहे आणि तिथंच कसे काय ते आले आणि ते कोणाच्या घरी गेले, केवळ 10 मिनिटं गायींची धार काढताना तेवढाच वेळ थांबायचे. पण या राजा पुढं काही किती दिवस थांबले? 7 दिवस 7 रात्र थांबले. तर अशा प्रकारे ते परीक्षित महाराजांच्याकडून त्यांनी परीक्षित महाराजांनी भागवत कथेचं श्रवण केलं. आणि ज्यावेळी श्रवण करत असतात त्यावेळी म्हणतात की आता तक्षा घेऊ आणि कोणी घेऊ, आता मला त्याची चिंता नाही. का चिंता नाही? कारण विष्णू यश गाथा, तुम्ही भगवंतांच्या यशाचं वर्णन करत आहात आणि त्यामुळे मला आता तो मृत्यूची भीती राहिली नाही. आणि आचार्य म्हणतात की तो तक्षक येण्यापूर्वीच परीक्षित महाराज भगवत धामाला निघून गेले होते आणि तक्षक तो काय करतो, केवळ या मृत शरीराला दंश करून तो नष्ट करतो. म्हणजे बघू शकतो की कंस एवढा प्रयत्न करतो आटोकाटीचा, पण शेवटी त्याला जे व्हायचं ते झालं आणि त्यामुळे तो दुःख कष्ट त्याने झेलायला लागला. पण परीक्षित महाराज मात्र आनंदाने त्याने स्वीकार केलं त्या गोष्टीला. आणि म्हणून आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना आपण काय केलं पाहिजे? स्वीकार केलं पाहिजे. आलिया भोगासी आसादे सारा, तुकाराम म्हणतात की ह्या समस्या येणार आहे, त्यांना आपण रोखू शकत नाही, परंतु त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यायचं ते आपल्या हातात आहे. की कंसाप्रमाणे प्रतिक्रिया द्यायची की परीक्षित महाराजांच्याकडे, आणि त्याद्वारे आपण ह्या प्रतिक्रिया द्यायला शिकलं पाहिजे. आणि या जगातील जे समस्या आहेत, एकदा एक भक्त प्रभुपादांच्याकडे गेले आणि प्रभुपादांना त्यांच्या जीवनात अनेक समस्या येत होत्या आणि ते प्रभुपादांच्या त्या जीवनातील समस्या काही संपणार आहेत की नाही. तर प्रभुपादांनी म्हणले हो निश्चित संपणार आहेत. तो म्हणतो कधी? की प्रभुपाद म्हणतात ज्यावेळी महाविष्णू श्वास आत घेते ना, कारण सगळं ब्रह्मांडात सगळे आहेत, सगळे ब्रह्मांड आत घेतले की सगळं काय होणार, समस्या संपल्या. जेव्हा पुन्हा बाहेर काढतील परत सुरू होणार सरळ. तर तो भक्त हसू लागले. म्हणजे भगवंताने सांगितलंय दुखालय मग शाश्वत, या भौतिक जगावर काय झालेलं आहे, शिक्का मारलेला आहे. आणि म्हणून आज लोक बघतो, अनेक लोक प्रयत्न करत आहेत की या समस्यातून सुटण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती आज संघर्ष करत आहे, परंतु या ठिकाणी अर्जुन सांगतोय की नाही, की मोठं ऐश्वर्य जरी मिळालं, निष्कंठ राज्य जरी मिळालं, तरी माझी समस्या सोडवू शकणार नाही. केवळ तुम्हीच काय करू शकता, ही समस्या सोडवू शकता. आणि म्हणून शास्त्र म्हणतं पदम पदम विपदम तेषाम, या जगामध्ये पावलोपावली काय आहे, समस्या आहेत, विपदा आहेत. आणि म्हणून या विपदांसाठी जर वाचायचं असेल तर ते काय केलं पाहिजे, भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे. की आज आपण बघतो की एवढ्या विपदा आहेत आणि आपण पूर्णपणे काय होतो, बेजार होऊन जातो. पण कुंती महाराणी भगवंतांना काय प्रार्थना करते, विपदा संतुता शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. ते म्हणते भगवंता माझ्या जीवनात समस्या येऊ देत. आपल्यात कोणी आहे का की भगवंतांना म्हणतं की समस्या येऊ देत? आपण म्हणू ज्या आहेत त्या भरपूर आहेत भगवंता, असून नको. पण कुंती महाराणी म्हणते, का म्हणते, आणि कुंती महाराजांच्या जीवनात काही समस्या कमी होत्या का? की ज्यावेळी लहान होते त्यावेळी तो मंत्र म्हणतो, कर्णाचा त्याग करावा लागतो. नंतर पांडू महाराजांचा लहानपणी मृत्यू, म्हणजे मुलांचा जन्म होतो आणि त्यांचा मृत्यू होतो लगेच, आणि त्या मुलांचं संगोपन करणं सांगतात. तसं हरणांच्या कळपामध्ये की हरणी असावी, अशा प्रकारे तिचं या कौरवांच्या मध्ये स्थिती होती. आणि भीमांना विष देण्यात येतं, लाक्षागृहामध्ये त्यांना जाळण्याचा प्लॅन करतात, सर्व काही युद्ध क्रीडेद्वारे सर्व काही हिरावून घेतात. अनेक समस्या त्याच्या जीवनात होत्या, पण त्यानं ती डगर बघली नाही. आणि ती म्हणजे भगवंता अजून येऊ दे समस्या. का बरं ती मागते? कारण ती म्हणते जेव्हा जेव्हा समस्या येते
मी तुमचं स्मरण करते. आज आपणही बघू शकतो आपल्या जीवनात की ज्यावेळी आपण समस्या नाही, सर्व काही ठीक चाललंय, आपल्या मनासारखं चाललंय, तर आपण चाललंय आपले भक्ती पण कशी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. पण मध्येच काय एखादी समस्या येते त्यावेळी आपण काय करतो, भगवंतांना कसं बोलवतो, हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे. तर त्यावेळी आपण भगवंतांना काय होतो, तीव्रतेने बोलवलो आणि भगवंतांना ते हवं असतं. जसं गजेंद्रानं बोलवलं, जसं द्रौपदीनं भगवंतांना बोलवलं, तशा प्रकारे आपण भगवंतांचं जगतो. प्रभुपाद म्हणतात की सुख में ना भजे कोई, दुख में भजे हरि, सुख में ना भजे कोई, यदि सुख में भजे हरि दुःख काय का हो. प्रत्येक जण काय करतो, दुःख आलं की भगवंतांचं भजन करतो. बघा की ज्यावेळी समाजात काही समस्या वगैरे आली तर लगेच म्हणतात, अरे कुठं तुमचा देव काय करतोय, हा, त्यावेळी त्यांना देव आठवतो, इतर वेळी देव आठवत नाही. तशाच प्रकारे जर आपल्या जीवनात या समस्या आल्या तर ते एक संधी देतात आपल्याला भगवंतांना बोलवण्यासाठी, भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी. आणि म्हणून या संधी कोणती महाराज काय म्हणते, ही चांगली आहे की मला पुन्हा भौतिक जगाचं दर्शन करावं लागणार नाही, कारण अंते नारायण स्मरण, की अंतकाळी काय होईल, भगवंतात तुमचं स्मरण येईल आणि तुमचं स्मरण ज्यावेळी मी करत शरीर त्यागेन पुन्हा या भौतिक जगामध्ये मला परतून यावं लागणार नाही, म्हणजे कायमचे काय होईल, पूर्णविराम होईल. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात, जर कायमचा शोक आवरायचा असेल तर आपल्याला हे भौतिक ऐश्वर्य, आर्थिक प्रगती हे आपलं रक्षण नाही करू शकत. आणि कोण रक्षण करू शकतो, केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचं हे ज्ञान जे गीता दिली त्यांनी, हेच आपलं रक्षण करू शकते. आणि म्हणून ही गीता जे आज महिना आहे, हा महिना कोणता आहे, डिसेंबर महिना, तर बाकीचे 11 महिने आपण स्वतःसाठी काय करायचं, व्यतीत करायचा, पण हा एक महिना काय करायचा, समाजासाठी वितरण करायचा. का बरं, कारण आज आपल्याला हे सर्व मिळाले. एकदा एक भक्त प्रभुपादांना म्हणाले की प्रभुपाद, की आमची योग्यता नसतानाही तुम्ही एवढा सुंदर भक्तांचा संघ दिला, एवढी सुंदर मंदिरं दिले, सुंदर ग्रंथ आम्हाला दिले, तर आमच्यावर बरंच तुमचं ऋण झालंय, तर या ऋणातून आम्ही ऋण होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर प्रभुपादांनी काय सांगितलं, प्रभुपाद म्हणले, तुम्हाला जे काही मिळाले ते तुम्ही इतरांना द्या. म्हणजे जे काही आपल्याला ही कृष्ण भक्ती मिळालेली आहे, जे काही भगवद्गीतेचं ज्ञान मिळाले आणि त्याद्वारे आपण आपलं जीवन आनंदी सुखी बनवलंय, तशाच प्रकारे अनेक लोक आहेत समाजात आज की त्यांना याची गरज आहे, पण आपण त्यांच्यापर्यंत जात नाही. मग दुसरी चुकीची लोक काय जातात, त्यांच्यापर्यंत जातात आणि मग त्यांना एकदा त्यांची श्रद्धा चुकीच्या ठिकाणी लागली तर तिथून त्यांना इकडून आणणं खूप अवघड होऊन जातं. आणि आज आपण बघतो अनेक सत्संग आहेत, त्या सत्संगात जाऊन बघा केवळ तिथं शरीराची, भोजनाची ही चर्चा राहते, काय आपण भोजन केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याची चर्चा. कित्येक आहेत त्याच्यात आहारात बंधन सुद्धा नाही, ते चालत की तुम्हाला काय खायचं ते खावा. तर एक व्यक्ती मला ट्रेनमध्ये भेटलेला आणि त्यांना असं पत्रक होतं त्यांच्या गुरूंचं, दाखवलं बाई आमचे गुरु आहेत, आणि ते बघितलं गुरूंचं फोटो बघितला, नंतर काही नियम अटी होते त्याच्यात बघितलं, तर त्याच्यात दिले तुम्ही कुणाच्याही आहारावर बंधन घालायचं नाही. तर मी त्यांना म्हणलं, समजा तुम्ही बंधन नाही घातलं आणि त्या व्यक्तीने मांसाहार केला, पहिला तो मांसाहार काय करत होता, भीत करत होता, त्याला माहिती होतं पाप आहे, पण जर तुम्ही सांगितलं बंधन नाही, तुला काय खायचं ते का, तर तो काय करेल, जास्त स्पीडनं काय, जास्त डबल, पहिला सिंगल खात होता पण आता गुरुने सांगितलं मला डबल, मग डबल तो का नाही. आणि जर ते खाल्ल्यानंतर शास्त्र केल्यानंतर पाप लागला, मग पाप लागल्यावर ह्या शिष्याचं रक्षण कोण करणार. ह्या जर तू अशा प्रकारे नशापान केला, मांसाहार केला, तर तो नरकात जाईल, त्या नरकातून वाचवणं गुरुचं कर्तव्य नाही का. तर तो व्यक्ती उत्तर देऊ शकला नाही. तर त्यांना वाटतं की नाही त्याचं स्वातंत्र्य त्याला हे राहील. पण अशा प्रकारे आज सत्संगामध्ये या गोष्टी होत चाललेल्या आहेत. म्हणजे दूरसंघामध्ये काय चाललं असेल कल्पना केलेली पाहिजे. म्हणून प्रभुपादांचं हे जे मिशन आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल. आणि प्रभुपाद म्हणायचे की तुम्ही 5 मिनिटं एका व्यक्तीशी बोलला आणि कृष्णवाणीबद्दल सांगितला तर तेवढं काम नाही करणार. जर तुम्ही त्याला एक माझं पुस्तक दिला तर ते पुस्तक काय करेल, त्याचं जीवन बदलून टाकेल.
तर प्रभुपाद म्हणतात एक पुस्तक काय झालं पाहिजे त्याच्याकडे गेलं पाहिजे. जसं आमचे एक भक्त आहेत ब्रह्मचारी, तर त्यांना आम्ही सहज विचारलं कशा प्रकारे तुम्ही कृष्णवाणीत आला, तर ते सांगितले की ज्यावेळी मी शाळेमध्ये होतो 10वी करत होते, तर त्यावेळी ते गाईंचे मसरं वगैरे असायचे, त्यांचे ते शेण वगैरे काढून उकेंडा टाकायचे, तर एक कव्हर पेज त्यांना मिळालं, पुस्तक पण नाही, एक कव्हर पेज विश्वोपनिषद, भगवान विष्णूंचा खूप सुंदर फोटो होता आणि ते कव्हर पेज त्यांना मिळतं. तर ते म्हणतात ते कव्हर पेज बघितलं आणि मला विष्णूंचा फोटो खूप आवडला तो, आणि मी सहज मागं बघितलं तर तिथं होतं इस्कॉन जुहू मुंबई, एवढंच तिथं पत्ता होता. मग म्हणजे आता मी सुट्ट्याला ना मामाकडे जाणार आहे मुंबईला, आणि त्यावेळी मी काय करेन की या मंदिरात जाईल, आणि ते तिकडे गेले मुंबईला, आणि त्या मामाच्या मुलाला सांगितले अरे मला इथं जायचं, ते म्हणते हो मला माहिती आहे चला, आणि ते दोघं गेले तिथं. सुंदर राधा रासबिहारींचं दर्शन केलं, सर्व काही मंदिर पाहणी केली सर्व, आणि जाताना बुक स्टॉलवर आले आणि ते पुस्तक बघितल्यावर त्याने तो कवर काढला बाहेर आणि म्हणले हे पुस्तक मला पाहिजे, आणि मग त्या व्यक्तीने ते पुस्तक दिलं, ते घरी घेऊन गेले, वाचले, आणि नंतर मग थोड्या दिवसात त्याची इच्छा होती मुंबई पोलीस बनायची, आणि ते मामाला सहजपणे बोलतात की मला मुंबई पोलीस बघायचे. तर मामा काय म्हणले माहिती आहे, तू तोंड बघितलेस का आरशामध्ये, मुंबई पोलीस होतोस. तर त्यांनी एकदम म्हणजे आप माणसं जाणलं की तू काय पोलीस होणार आहेस, असं त्यांना हिणवलं, आणि हे त्यांच्या मनात बसलं, आणि मी त्यांची इच्छा होती दृढ मला मुंबई पोलीस व्हायचं. आणि मग ते गेले गावी, नंतर मग त्यांना इच्छा झाली की आपण मंदिर जॉईन करायचं, मग पंढरपूर मंदिरात काही वर्ष राहिले, आणि नंतर मग जुहूमध्ये आले, जुहूमध्ये राहिले, आणि पण हृदयामध्ये ती इच्छा आली मला पोलीस बनायचं, आणि भगवंतांच्या कृपेनं त्यांना पोलीसचं कॉल येतो. पोलीसमध्ये मुंबई पोलीसमध्ये जवळजवळ 10 वर्ष सेवा करतात, आणि 10 वर्ष सेवा केल्यानंतर पुन्हा ते कृष्णवाणीत पूर्ण वेळ स्वतःला वाहून गेलं. तर हे आहे प्रभुपादांच्या पुस्तकांची किंमत. पुस्तक पण आहे, केवळ कव्हर मिळाले तरी त्या व्यक्तीला कुठं त्यांचं गाव आणि कुठं ते मुंबई, पण तिथून त्यांना त्याने बाहेर काढलं. तशाच प्रकारे आपल्यालाही काय करायचं आहे, अशा लोकांना की जे लोकांनी आज ह्या जगात प्रत्येकांच्याकडे धन आहे, प्रत्येकांच्याकडे ऐश्वर्य आहे, प्रत्येकांना ज्ञान आहे, सर्व काही आहे, पण जीवनातील समस्या मात्र सुटत नाहीये. आणि त्या समस्या केवळ प्रभुपादांच एक भगवद्गीता, प्रभुपादांच्या अगोदर पण भरपूर भगवद्गीता होत्या, पण ही या गीतेने काय केलेलं आहे, पूर्ण जगामध्ये क्रांती केलेली आहे. आणि म्हणून या गीतेला आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त वितरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं एकदा एक कथा सांगतो रशियाची. रशियामध्ये कृष्णवाणीचा प्रचार कसा होतो की एकदा प्रभुपाद विचार करतात की सगळ्या देशामध्ये प्रचार होतोय, या रशियामध्ये प्रचार होत नाही आहे, आणि म्हणून प्रभुपाद विचार करतात की रशियामध्ये पण प्रचार झाला पाहिजे. आणि मग ते काय करतात की तिथल्या एका व्यक्तीला ते पत्रव्यवहार करतात, आणि कोटोस्केव म्हणून त्या व्यक्तीचं नाव होतं, तो हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास करत होता, सनातन धर्माचा. आणि त्यावेळी मग प्रभुपाद त्याच्याशी चर्चा करतात, आणि मग तो व्यक्ती 3 दिवस चर्चेसाठी बोलवतो तिकडे, या चर्चा करू. आणि मग प्रभुपाद ते जायला निघतात, तर श्यामसुंदर प्रभूंना बरोबर घेतात, आणि श्यामसुंदर प्रभू ते आपली बॅग भरत होते, आणि बॅग भरताना भगवद्गीता असते तर ते घेणार होते, आणि म्हणजे नको, तिकडं एकदम कम्युनिस्ट पक्ष देश होता, आणि त्यामुळे ते म्हणजे नको भगवद्गीता न्यायला नको, म्हणून ते बाजूला ठेवतात, आणि मग बाकीच्या गोष्टी आवडण्यात ते लागून जातात. आणि ज्यावेळी त्यांची पत्नी येते मालती माताजी, आणि ते बघते की अरे यांनी सगळी बॅग भरलेली आहे, ही भगवद्गीता काय बाहेर करते, आणि ती भगवद्गीता घेतात आणि ती त्यांच्या बॅगमध्ये भरतात. आणि ज्यावेळी मग ते श्यामसुंदर प्रभू प्रभुपादांकडे जातात, रशियाच्या तिथे उतरतात, तर तिथं त्यांची सगळी बॅग चेक केली जाते, आणि ते बॅग उघडतात, भगवद्गीता बाहेर येते. श्यामसुंदर प्रभूंना आश्चर्य होतं, अरे मी तर भगवद्गीता नाही ठेवली कशी काय. आणि तो व्यक्ती काय करतो, पोलिसांना बोलवतो, बघा हे काय म्हणून. आणि प्रभुपाद म्हणतात बघा हे कसला देश की ही भगवद्गीता एवढी सुंदर ग्रंथ आहे, आणि हा पोलिसांना बोलतोय. हा पोलीस येतात आणि बघतात, हा ठीक आहे पाठवलं. मग ते एक भगवद्गीता रशियामध्ये प्रवेश करते, आणि अतिशय तिथं KGB सरकार होते त्यावेळी, बिलकुल धार्मिकतेला ते थारा देत नव्हते. ते म्हणायचे धार्मिकता म्हणजे अपूची गोळी आहे, आणि त्यामुळे ते अजिबात त्याला देत नव्हते, आणि ती भगवद्गीता आज जाते. प्रभुपाद त्या ठिकाणी त्या व्यक्तीला भेटतात आणि चर्चा करतात, पण तो व्यक्ती पूर्ण म्हणजे धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतोय,
पण त्याचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नव्हता. आणि आपली जी सर्व धर्मग्रंथ आहेत किंवा जे काही वैदिक शास्त्र आहे, आत्म्यावर काय आहे, मुख्य गाभा काय आहे, आत्मा आहे, आणि त्यानुसार ते देतो. मग प्रभुपाद एकदम निराश होतात की अरे हा व्यक्ती अभ्यास करतोय पण मुख्य गाभ्याला सोडलंय ना, मग फायदा काय त्याच्या अभ्यासाचा. आणि त्यामुळे ते निराश होतात आणि खोलीवर येतात. आणि श्यामसुंदर प्रभू प्रभुपादांसाठी काही शाकाहारी पदार्थ घेण्यासाठी गेलेले असतात. आणि एक दुकान होतं आणि त्या दुकानापुढे जरा रांग होती आणि त्या रांगेत ते उभे होते. श्यामसुंदर अमेरिकन व्यक्ती, एकदम धिप्पाड, जवळ 6 फूट उंची आणि एकदम बलदनशूर असं. आणि त्यांच्याकडे बघून 1-2 मुलं तिथली आकर्षित होतात. आणि ती 2 मुलं काय करतात, त्यांच्याशी बोलू लागतात इंग्लिशमध्ये. आणि मग 5-10 मिनिटांनंतर ते म्हणतात की आमचे गुरु महाराज इथं आहेत, तुम्ही या का भेटायला. तर ते म्हणजे हो निश्चित. आणि ते दोघं जण येऊन प्रभुपादांना भेटतात. आणि प्रभुपादांच्याकडे केवळ अर्धा तास काहीतरी होता त्यांना देण्यासाठी. आणि त्या अर्ध्या तासामध्ये प्रभुपादांनी त्यांना काय केलं, संपूर्ण कृष्णवाणीचं तत्वज्ञान सांगितलं. आणि त्याला जाताना ती गीता भेट दिली आणि त्याने ती गीता घेऊन गेली. ती आवडली त्यांना, ती वाचली पूर्ण. आणि त्याला वाटलं की आता ह्याच्यामध्ये रशियामध्ये काय झालं पाहिजे, याचं वितरण झालं पाहिजे. आणि म्हणून त्याने आता ते वितरण काय, तिथं काय प्रिंटिंग प्रेस आहे, कारण भाषांतरित पण नाही झालेली रशियन भाषेत. तर तो स्वतः काय करायचा, त्या गीतेचं लिखाण करू लागला. आणि लिखाण कसं करायचा की 7-8 कार्बन पेपर ठेवायचे आणि त्याला खाली पेपर, तो पेपर म्हणजे 1 कॉपी लिहिली, 1 लिखाण केलं तर काय होणार, 8-10 कॉप्या तयार होणार. आणि जर खालच्या 10व्या पेपरवर यायचं म्हणजे सहज लिहून चालेल का, जोरात दाबून लिहायला लागायचं. आणि ते दाबून लिहून त्यांना हात खराब झालेला. तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, लिखाण केलं. आणि ते लिखाण काय करायचे, लोकांना वाचायला द्यायचे. आणि इथं आपण बसलोय अशा प्रकारे तिथं प्रचार नाही चालू शकत होता त्यावेळी. तर त्यावेळी ते चुरून प्रचार करायचे. तर ते मग सांगत होते की मी असं बसमध्ये होतो आणि बाजूला एक व्यक्ती बसलेला आणि मी काय केलं, त्याला सांगू लागलो अशा प्रकारे. आणि त्या व्यक्तीने काय केलं, का आय कार्ड काढलं आणि दाखवलं. तर त्यांनी बघितलं की रशियन पोलीस. तर लगेच ते सीटवर उठले आणि दरवाजापेक्षा जशी बस थांबली ते उतरून निघून गेले. म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी होता. जीवावर उदाहरण एकदा निरंजन स्वामी महाराज सांगत आहे की निरंजन स्वामी महाराज म्हणले की मला भक्तांनी सांगितलं की तुम्ही रशियामध्ये जाऊन थोडा भक्तांना संग द्या, कथा करा तिकडे. मग ते म्हणजे जाल का, तर ते म्हणजे हो जाईल, मला सांगा तिथला पत्ता, फोन नंबर द्या वगैरे. तर ते म्हणले नाही, तुम्ही मला काय जाईल तिकीट दिलं जाईल विमानाचं, तिथं उतरलं की ते आमचे भक्त येऊन तुम्हाला घेऊन जातात. आणि तिथं त्यावेळी अशा ड्रेसमध्ये जाता येत नव्हतं. तर तिथं पूर्णपणे पॅन्ट शर्ट कोट हॅट वगैरे घालून हातात ते काय म्हणतात सिगरेट मोठी ती पकडून तिथं ते गेले. आणि तिथं गेल्यावर एक व्यक्ती आला त्यांना या एअरपोर्टवर आणि त्यांना विचारलं तुम्ही निरंजन स्वामी महाराज, ते म्हणले हो. तर ते म्हणजे समोर जी कार दिसते त्याच्यामध्ये जाऊन बसा, ती कार तुम्हाला घेऊन जाईल. आणि नंतर ते जाऊन बसतात आणि ती कार एका ठिकाणी थांबते आणि त्यांना सोडतात आणि निघून जातात. तर ते आता विचार करतात आता कुठीकडे जायचं, डावीकडे जायचं, उजवीकडे जायचं, काहीच नाही त्यांना माहिती. आणि तिथे एक व्यक्ती येतो आणि तो पुन्हा विचारतो की तुम्ही निरंजन स्वामी महाराज. तर त्यांना भीती वाटते की अरे हा कोण व्यक्ती आहे आता. आणि मग ते भील म्हणतात हो मीच आहे तो. आणि ते मग सांगतात की तुम्ही काय करायचं, माझ्या मागे मागे चालतायचं, एक 50-60 फुटाचं अंतर ठेवून. आणि जसं तो वळेल तसं जायचं. आणि मग त्याच्या मागं ते चालत जातं. आणि तो व्यक्ती एक शहराच्या बाहेर असं भुयार होते त्याच्यामध्ये तो आत जातो. तोही जातो तिथं बघतो, इकडे तिकडे कोणी बघत नाही, आत जातो. हे पण तिथं जातात, बघतात कोणी बघत नाही, आत जातात. आणि आत गेल्यावर तिथं ते महाराज म्हणतात जवळजवळ 250 लोक होते होते. आणि ती लोक जसं महाराजांना बघतात तसं जोरात काय करतात, हरी बोल हरी बोलतात. पण साधा आवाज सुद्धा कोणाच्या तोंडातून नाही. काय, कारण एवढे 250 लोक एकदम बोलले तर किती आवाज होईल. त्यामुळे कुणीही छोटा आवाज नाही, सगळे केवळ हावभाव करून आनंद व्यक्त करत होते. आणि महाराज म्हणजे मी तिथे गेलो, जवळजवळ 3 तास मी कीर्तन केलं. म्हणजे ते सगळे लोक कशी कीर्तन, आवाज स्पीकर वगैरे नाही, तर तिथं बसले आणि सगळे एकामेकाच्या अंगावर पडून असं ऐकत होते. आणि जवळजवळ 3 तास कीर्तन केलं तरी ते थांबले नाही, अजून कीर्तन करा, अजून कीर्तन करा. तर अशा प्रकारे एवढे ते कृष्णवाणीसाठी आसुसले होते. आणि बाहेर
ते KGB लोक त्या भक्तांना पकडायचे, कोणी जरी असं सापडला त्याला पकडायचे आणि त्याला बिजलीचे शॉक द्यायचे, करंट द्यायचे. भरपूर आपल्याकडे एक पुस्तक आहे सॉल्टेड ब्रेड, नमकीन रोटी म्हणून, ते वाचा तर अक्षरशः डोळ्यातून अश्रू येतात. आणि असं नाही की त्यांनी 10 वर्ष 20 वर्षे कृष्ण माऊलीत राहिले, नाही, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष लोक. तर त्या लोकांना अतिशय त्रास आहे. सांगा तुम्ही लोक कुठे आहे, कुठं जमता, कुठे एकत्रित होता, कुठे लिखाण करता, कोणीही सांगायचं नाही. त्यांनी भरपूर त्यांना मारहाण व्हायची, शाप द्यायचे. एक आनंद श्रेष्ठ होते, तर त्यांनाही भरपूर तो मारायचा पोलीस. तर दुसऱ्या एक व्यक्तीने विचारलं कैद्याने, अरे तुम्ही का मारताय ना? तर तो म्हणतो की माझी जी पत्नी आहे ती सांगते यांना मारलं नाही तर माझ्याजवळ यायचं नाही म्हणून, आणि म्हणून पत्नी खुश राहिला मी यांना मारत असतो. तर अशा प्रकारे त्यांना ते त्रास देत होते. आणि आनंद श्रेष्ठ प्रभू ज्यावेळी तुरुंगामध्ये जगमाळा पण नव्हत्या, तर ते काय केले, त्यांना जे खायला द्यायचे ब्रेड, त्या ब्रेडचं त्यांनी ओलं करून गोळे करून त्याचे मणी बनवले आणि त्या माळेवर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. त्याच्यावर ते काय करायचे, जप करत होते. आणि ते त्यांच्या बाजूला जो कैदी होते ते सांगतात की ज्या दिवशी त्यांनी शरीर त्यागलं तर त्या दिवशी ते उठतात, स्नान करतात, भगवंतांच्या नामात जप करतात. तिलक पण नव्हता त्यांच्याकडं, जे टूथपेस्ट म्हणायचे ना त्या टूथपेस्टचा तिलक काढायचे आणि भगवंतांचं नामस्मरण करत त्यांनी शरीर सोडलं तिथं तुरुंगामध्ये. म्हणजे बघू शकतो की भगवंत म्हणतात अंतकालेचे मामेवा स्मरण मुक्ता करे, जो कोणी अंतकाळी माझं स्मरण करेल शरीर त्यागत, तर तो व्यक्ती काय होईल, माझ्या धामाला निश्चितपणे प्राप्त होईल. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी जे काही कष्ट घेतलं, परिश्रम घेतला, त्याच्यासाठी त्यांना ते फळ मिळालं. की प्रभुपादांना एकदा त्यांनी पत्र लिहिलेलं होतं की प्रभुपादांना म्हणले की मी हे कृष्ण माऊलीचं आचरण करतोय, तर एखादी कृष्ण महानावित पत्नी मला मिळाली तर आम्ही दोघं म्हणून आणखीन प्रचार करू. तर त्यावेळी प्रभुपादांनी काय केलं, समोर बघतात, समोर एक मंदाकिनीमध्ये त्या यात्रेमध्ये होत्या, तर त्यांना म्हणलं प्रभुपाद, आणि त्या कुठल्या होत्या, जर्मनच्या. आवाज व्यवस्थित येतो? तर जर्मनच्या त्या माताजी होती. तर प्रभुपाद म्हणले तू जा आणि त्यांच्या सेवा कर. त्या माताजीने त्या माणसाला बघितलं नाही, त्याचं कुळ जात धर्म काही बघितला नाही, किंवा तो कसा दिसतो, कसा राहतो, काय त्याचं नाही. केवळ गुरुने सांगितलं ना, तिथे गेला आणि तिथे त्यांनी विवाह केला आणि अशा प्रकारे सुंदर तिथं प्रचार केला. आणि नंतर मग गर्भाच्या कालावधीत तिथे एक मान्यता प्राप्त आपली संस्था झाली आणि आज उघडपणे तिथं प्रचार करू शकतो. पण पूर्वीच्या काळी सोपं नव्हतं, खूप कष्ट त्या लोकांनी घेतले आणि जीवावर उदार होऊन. आपल्याला तर कुणी भगवद्गीता दिले तर कोणी काय बोलणार नाही, हा, एखादं काय तर म्हणेल अरे काय काय वेळेल तुम्ही म्हणेल, पण असं मारण तर नाही, जीवावर तर नाही, तर मग आपण काय करायचं, हा. तर आपण पण निश्चितपणे या प्रभुपादांसाठी, कारण ही कृष्ण म्हणून जे आपल्यापर्यंत आले सहज आली का हो? चला महान चला नाही, त्यासाठी अनेक लोकांनी कसे केले, खास करून प्रभुपादांनी 70 वर्ष वयाच्या वेळी. कोणी व्यक्ती आहे का 70 वर्षाच्या वेळी चला काहीतरी नवीन दुकान उघडू म्हणतात, हा? नाही, घराच्या बाहेर सुद्धा पडायला नको वाटतं, पडलं लागलं जळलं कोण बघणार, आणि त्यामुळे अतिशय चिंता असेल असतं. पण प्रभुपाद म्हणले नाही की मला जायचं का, एक तर गुरूंची आज्ञा होती आणि दुसरी सर्व जीवांच्या प्रती अतिशय दया भावना. आणि तिथं ते प्रभुपाद गेले आणि ते लोक एवढे असभ्य लोक होते की प्रभुपादांना सर्व करायला लागायचं. जसं आपण इथं आलो, कोणी चढे हाताळलेले आहेत, कोणी कुकिंग केलेलं आहे, कोणी व्यासजन लावलेलं आहे. तिथं तसं नाही, एकमेव काय करायचे प्रभुपाद, हॉर्बल शॉप तेच करायचे, चटई पण तेच लावायचे, कुकिंग पण तेच करायचे आणि सर्व काय. आणि ती लोक यायचे, कथा ऐकायचे, प्रसाद खायचे, खाल्लेल्या प्लेटा तशाच टाकून निघून जायचे ते, आणि त्या प्लेटा गोळा करून प्रभुपाद काय करायचे, साफ करायचे. एवढं कष्ट आपल्यासाठी प्रभुपादांनी घेतलं. नंतर आपण बघतो की ही पुस्तकं अशी नाही लिहिली गांधारीले. जर प्रभुपादांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत ते नुसता वाचायचे म्हणले तरी आपल्याला आयुष्य कमी पडेल. तर तो प्रभुपादांनी लिहिले आणि एक
तुम्ही साधा मेसेज टाईप करताना बघा किती किती कष्ट येतं. सहज लिखाण होतं, पूर्ण चिंतन करून त्याचं लिखाण करायचं. तर एवढे ग्रंथ दिवसाचे काय म्हणतात रात्रीचा दिवस करून प्रभुपादांनी काय केलेलं आहे, हे लिखाण केलेलं आहे. प्रभुपादांच्याकडे पेन नसायचा, रिफिल संपली ना त्या रिफिल साठी पैसे दान मागायचे की मला ही रिफिल द्या, मला लिखाण करायचं. त्याचे नंतर जुहूवरनं अंधेरी पासून ते जुहूला जायला बसला 2 रुपये पडायचे त्यावेळी. तर ते वाचवण्यासाठी प्रभुपाद 3 किलोमीटर 4 किलोमीटर चालत जायचे. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, पै आणि पै वाचवून ही संस्था उभी केलेली आहे. आज लोकांना दिसतं की अरे इस्कॉनकडे भरपूर पैसा आहे, इस्कॉन मंदिर आहेत हे आहेत, पण नाही, ते सहजपणे उभा राहिलेलं नाही. आणि अशा प्रकारे प्रभुपादांनी कष्ट केलं. आणि प्रभुपादांनी शिष्यांचं कष्ट विचारू नका. जुहू मंदिर जे आजकाल एवढं हेवन ऑन अर्थ म्हणतो आपण, पण ज्यावेळी घेतलं त्यावेळी काय अवस्था होती, अतिशय दलदलीचा भाग होता तिथं. दलदलीत कोणी जात नव्हतं. अशा दलदलीत अमेरिकन लोक, भारतीय लोक ठीक आहे, पण अमेरिकन लोक जे ऐशारामात वाढलेले आहेत. गिरिराज महाराज माहिती आहे, गिरिराज महाराजांचे वडील प्रभुपादांच्या पैसे येतात, जे जुहू मंदिर उभा केलं त्यांनी. प्रभुपादांच्या समोर असं ब्लँक चेक टाकतात आणि म्हणतात तुम्हाला जे काय द्यायचे अमाऊंट ते द्या, आमच्या मुलाला आम्हाला घेऊन जाऊ दे. प्रभुपाद म्हणले मला त्या चेकची गरज नाही, तुमचा मुलगा येत असेल तर घेऊन जावा. गिरिराज महाराज बाजूलाच उभे होते. प्रभुपादांच्या कानात म्हणतात प्रभुपाद चेक पण घ्या आणि मलाही घ्या. आणि अशा प्रकारे तर प्रभुपाद म्हणतात तुमचा मुलगा येत असेल तर घेऊन जा. मग ते कसं विनंती करतात आणि त्याला घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यावर त्यांना एक काय म्हणतात मानसोपचार तज्ञ त्याला दाखवतात. आणि त्याच्यापाशी गेल्यावर तो व्यक्ती त्यांना प्रश्न विचारायचा. तर हे सगळी उत्तर काय करायचे, गीतेच्या आधारे द्यायचे. ते काय प्रश्न गीतेमध्ये सांगितले, भागवतमध्ये सांगितले तसं. तो जवळजवळ अर्धा तास होतो, अर्ध्या तासानं बाहेर येतो आणि म्हणतो तुमचा मुलगा परमनंटली इफेक्टेड झालेला आहे. त्याच्या संघात अजून एक अर्धा मी तास थांबलो तर मी सुद्धा काय इफेक्टेड, तुम्ही घेऊन जा. आणि प्रभुपादांनी ज्यावेळी कळतं की प्रभुपाद बऱ्याच प्रवचनात म्हणायचे अवर गिरिराज इज परमनंटली इफेक्टेड. तर अशा प्रकारे त्यांचे वडील एवढे श्रीमंत होते. त्यांची बहीण ते बघायचे की त्यांच्या बहिणीच्या अशा काय म्हणतात साड्या म्हणा, ज्वेलरी म्हणा, चप्पलांचे असं जसं एखादं शोरूम असं ना तसे त्यांचे चप्पल होते. एवढं ऐश्वर्य ते होतं. पण ते व्यक्ती त्या ठिकाणी अशा दलदलीच्या ठिकाणी राहत होते आणि तिथं प्रभुपादांची सेवा करत होते. आणि खाण्यासाठी काय असं नाही की मोठं ऐश्वर्य होतं. त्या ठिकाणी ते निवृंदामध्ये सांगायचे की आम्ही बघायचो किती बघताय तेवढे मोजून शेंगदाणे टाकायचे, प्रत्येकाला 3-4 शेंगदाणे येतील एवढेच, जास्त खायचे नाही. तर अशा प्रकारची स्थिती होती. एवढ्या कठीण परिस्थितीतून काय झाल्या ही संस्था उभी झालेली आहे. प्रभुपादांचे जे शिष्य आहेत तर ते अतिशय कष्ट केले. आपण बघू शकतो परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज असतील, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज असतील, त्यांचे जीवनचरित्र बघू तर ते सहजपणे नाही झालेलं. महाराज तर प्रत्येक गावागावात पदयात्रा काढून तिथं जाऊन त्या लोकांना भेटून, आपल्याला माहिती आहे की कसं जसं आपण मंदिरात असो तर सुविधा असतात, पण जसं मंदिराच्या बाहेर पडलं आणि त्यावेळी असे काही भरपूर लोक नव्हते. फोन केला की प्रसाद तयार, फोन केला की सर्व नाही. त्यावेळी भरपूर लोक काय करायचे, विरोधात असायचे. आणि अशा बिकट परिस्थितीतून पण त्यांनी हे कृष्ण म्हणा जोपासलेले. मग आपल्याला तर प्रभुपादांनी सर्व काय दिलंय, रेडीमेड दिलेलं आहे. सर्व काही बघता येत आहेत, कथा आहे, पुस्तक आहे, हॉल आहे, सर्व काय. मग आपण का बरं दुसऱ्यांना नाही द्यायचं? जे काही मला मिळालंय तर माझं कर्तव्य म्हणतं ते आपण इतरांना दिलं पाहिजे. कारण आपण प्रभुपादांचं जर शिष्य म्हणत असो तर आपल्या सर्वांचं कर्तव्य बनतं की ही गीताच आहे त्या लोकांचं जीवन परिवर्तन करू शकतो. जसं आपले बघतो ब्रह्मचारी संत. आणखीन एक व्यक्ती इतका निराश झालेला की तो म्हणतो आता मला बस जायचं, मला डोंगरावर जाऊन मला जीव द्यायचा. आणि म्हणून तो डोंगरात जातो आणि तिथून उडी मारून तो जीव देणार असतो. तर तिथे एक गिर्यारोहक भेटतो आणि तो गिर्यारोहक त्याची चर्चा होते. आणि गिर्यारोहक तो म्हणतो की तू मानणार आहेस तर हे पुस्तक वाच. तर गीता काय करतो, त्याच्याकडे होती ती त्याला देतो गीता. आणि ती गीता वाचून तो जो मरण्यासाठी गेला ती गीता वाचून काय होतो, परत घरी
अशी एक नाही अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही आज इस्कॉनमध्ये कुठल्याही भक्ताला भेटला तर विचारा, जवळजवळ 80 ते 90% लोक पुस्तकं वाचून आलेले आहेत. त्याचं मी एक सुद्धा उदाहरण आहे. आम्ही त्यावेळी 10वी होतो त्यावेळी एकांची रद्दी त्याच्या घरी आम्ही काम करत होतो, तर त्यांची रद्दी विकत होतो. तर त्याच्यामध्ये एक पुस्तक मिळालं, योगाची पूर्णता, आणि खूप सुंदर पुस्तक होतं ते. तर ते मी घेतलं आणि रद्दी वगैरे विकली, ते पुस्तक ठेवलं. आणि ज्यावेळी मी पुण्यात आलो तर ते पुस्तक घेऊन कंपनीमध्ये जॉबला वगैरे जाताना ते घेऊन जायचो. तो मुलं म्हणायचे, अरे लोक काय वाचतात आणि तू काय वाचतोस, तर असे वेळात काढायचे म्हणून. पण ते पुस्तक असायचं, पण त्यावेळी मला काही कळालं नाही त्यावेळेस. पण जसं भक्तांचा संग झाला त्यावेळी मात्र काय झालं की आम्ही कृष्ण भावनेशी जोडलो. तर असे अनेक लोक आहेत ती जोडली जातात या कृष्ण भावनेद्वारे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की ग्रंथ त्यांना दिले पाहिजे, आणि हे ग्रंथच आहेत ते काय करतील, या लोकांचं जीवन वाचू शकतात. अन्यथा त्यांनी जीवनातील कितीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तरी त्या समस्या सुटणाऱ्या नाहीये. आणि म्हणून या कृष्णवाणीचा आपण काय केलं पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. आणि या कृष्णवाणीचा ज्यावेळी आपण आश्रय घेऊ, या ठिकाणी अर्जुन म्हणतोय की भगवंता तुमच्याशिवाय कुणीही माझी समस्या सोडवू शकत नाही. तो प्रभुपाद खूप सुंदर लिखाण करत आहेत. ते म्हणतात, जन्म जरा व्याधी आणि मृत्यू या भौतिक अस्तित्वाच्या समस्यांचा प्रतिबंध धनसंचयाने किंवा आर्थिक समृद्धीने होऊ शकत नाही. जगामध्ये अशी अनेक राष्ट्रे आहेत जी जीवनातील सुखसोयीने समृद्ध, संपत्तीने परिपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या विकसित आहेत. तरी सुद्धा त्या ठिकाणी भौतिक जीवनातील समस्या या आहेतच. विविध मार्गाद्वारे ते शांती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांनी श्रीकृष्णांच्या त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे किंवा कृष्ण विज्ञान सांगितलेल्या भगवद्गीता आणि भागवत यांसारख्या शास्त्राद्वारे मार्गदर्शन घेतले तरच त्यांना खरी शांती प्राप्त होऊ शकते. तर भगवद्गीताच काय करू शकते, यांना खरी शांती देऊ शकते. बाकी कुठेही ती शक्ती नाही आहे. कारण भगवद्गीता काय आहे की जो अर्जुन त्यानं पूर्णपणे गलित गात्र झाला, सर्व काही त्याने आशा सोडून दिली. पण ज्यावेळी गीता ऐकतो त्यावेळी काय होतं, त्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. आणि त्यावेळी तो म्हणतो करिष्ये वचन नष्टो मोहा तत्प्रसादात मया अच्युता. हे भगवंता तुमच्या कृपेनं माझा आता मोह नष्ट झालेला आहे आणि मी आता काय करणार, करिष्ये वचनं तव, की भगवंता तुम्ही जसं सांगाल त्या प्रकारे मी करायला काय आता तयार आहे. आणि म्हणून ही गीता आहे. प्रत्येक व्यक्ती आज या नैराश्यतेमध्ये येतो तर त्याला जर सावरायचं असेल तर एकमेव भगवद्गीता. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपाद एक सुंदरसं शेवट तात्पर्य लिहितात, यासाठी जर आपल्याला कायमचा शोक आवरायचा असेल तर ज्याप्रमाणे अर्जुन हा श्रीकृष्णांचा आश्रय घेत आहे त्याप्रमाणे आपणही श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. की जर कायमचा आपल्या जीवनातील शोक जर आवरायचा असेल तर तो कायमचा शोक कशा प्रकारे होईल, केवळ भगवद्गीतेचा आश्रय घेतल्याने. आणि म्हणून ही भगवद्गीता घेतली पाहिजे. किती वेळा जेवढे आम्ही भगवद्गीता कोणाकडे देतो, तुम्ही ज्यावेळी उद्या अनेकांना भेटाल तर त्यावेळी गीता द्याल तर ते लोक सांगतात नाही 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 ही गीता आहे. ज्यावेळी हे चित्र बघतात त्यावेळी त्यांना काय वाटतं, काय म्हणतात ते महाभारत होतं आहे ना, महाभारत होतं. तर त्यावेळी त्यांना काय सांगायचं की हा जो श्लोक आहे संजयचा श्लोक आहे तो दाखवायचा. 18व्या अध्यायातील 88 सगळ्यात शेवटचा श्लोक. त्या श्लोकात काय म्हणलेलं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नितिर्मतिर् मम. जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, जे लक्ष्मी संपत्ती आहे, विजय, सर्वांना आज काय पाहिजे, सक्सेस पाहिजे जीवनात. तर ते म्हणतात जिथं कृष्ण आणि अर्जुन आहेत तिथं काय आहे, ऐश्वर्य आहे, लक्ष्मी आहे, विजय आहे आणि असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. हे माझे मत आहे. कोण सांगतोय, संजय सांगतोय. आता ही गीताचा शेवटचा श्लोक आहे. या शेवटच्या श्लोकात संजय म्हणतो की ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुन आहेत त्याच ठिकाणी काय आहे, ऐश्वर्य, संपत्ती. प्रत्येकाला आज धन पाहिजे ना, ऐश्वर्य पाहिजे. तर त्या ऐश्वर्य काय आहे, कृष्ण अर्जुन असतील तिथं. त्याच ठिकाणी काय आहे, विजय आहे. जसा अर्जुन विजय झाला तशाच प्रकारे आपणही आपल्या घरामध्ये जर भगवद्गीता दिली
जर आता भगवद्गीता नाही आहे तर आता काय तुमचं एकदम शांतीवनच असेल ना घर. त्या लोकांना विचारायचं की जर भगवद्गीता आल्यामुळे महाभारत होत असेल, भांडण होत असेल, तर आता गीता नाही आहे तुमच्या घरात, तर मग घर काय शांतीवन आहे का? नाही आहे. ऑलरेडी भांडण आहे तिथं. आणि म्हणून ही गीता घेतल्यानंतर काय होणार आहे, तुम्हा सर्वांचं केंद्र काय होणार आहे, एक होणार आहे, कृष्ण. प्रभुपाद म्हणतात की ज्यावेळी कोणी व्यक्ती पाण्याच्या तलाव आहे, तलावामध्ये एक खडा टाकतो आणि तिथे काय होतात, वलय निर्माण होतो. तो टाकतो तर वेगवेगळे वलय निर्माण होतात, एकमेकाला काय होतात, थडकले जातात. पण जर सर्वांनी एकाच केंद्रावर टाकले तर एक केंद्र पकडायचं, तिथंच खडा टाकायचं, प्रत्येकाने तिथं टाकायचं, वलय निर्माण होतील, पण एक तरी वलय थडकेल का एकमेकाला? नाही होणार. तशा प्रकारे कृष्ण केंद्र झाला त्या परिवाराचा, त्या देशाचा, त्या गावाचा. स्वाभाविकपणे प्रत्येक जण त्या कृष्णाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केले तर समाज संतुष्ट होऊ शकतो. आणि आज आपण बघतो की आज इस्कॉनमध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहेत. एकदा एक बेटीची जाऊ देवाच्या गावचं मॅगझिन आलेलं आणि त्या मॅगझिनच्या शेवटच्या पानावर एक फोटो होता. काही स्त्रियांचा संकीर्तन करत होत्या. तर तुम्ही फोटो बघितला आणि ते बघतो होते. त्यांना म्हणलं स्त्रियांचे फोटो काय ह्याच्यात छापलेले आहे? तर ते म्हणले नीट बघ की एक स्त्री होती एकदम गोरे आणि दुसरी स्त्री होती ती काळी स्त्री होती. तर ते म्हणले हे पाश्चात्य देशात काळ्या आणि गोऱ्यांचा नेहमी संघर्ष आहे, नेहमी भांडणं सुरू आहे तिथं. पण जसे ते कृष्ण म्हणत आले, हातात हात घालून ते काय होतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे जे कृष्ण म्हणून जे व्यक्ती येतात, तो कोणत्याही देशाचा असू दे, कोणत्याही जातीचा असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, प्रत्येक व्यक्ती भगवंतांच्या संतोषासाठी कार्य करतोय आणि त्यासाठी काय करतोय, प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपण ही कृष्ण भावना स्वतःही जोपासली पाहिजे. कारण चैतन्य महाप्रभू भारत भूमी ते मनुष्य होईल जन्मजात, जन्म सार्थक करी परोपकार. की या भारत भूमीमध्ये, या पुण्यभूमीमध्ये आपला काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. आणि खास करून या कराड भागामध्ये ज्या ठिकाणी सुंदर अशी कृष्णामाई वाहते, तर हे खूप काय आहे, सुधन देश आहे, राज्य आहे. आज अनेक आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भाग आहेत पाण्याचा थेंब मिळत नाही. त्या ठिकाणी 3-3 दिवसातून 4-4 दिवसातून नळाला पाणी येतं. अशा ठिकाणी लोक राहतात. तर आपल्याला तशी स्थिती नाही, भरभरून नदी वाहते, भरभरून पाणी आहे. तर एवढ्या सधन भागामध्ये आपल्याला जन्म मिळाला, तर तो जन्म आपण काय केला पाहिजे, सार्थक करी म्हणजे त्याचं परिपूर्ण झालं पाहिजे. आणि परिपूर्ण असं नाही की बाबा झालं, शेत घेतले, घर बांधले, मुलांचे लग्न झाले, आता मी सुटलो, माझी जबाबदारी नाही. ते तर आपले कर्तव्य आहे. परंतु मेन जीवनाचं कर्तव्य आहे ही कृष्ण भावना जोपासण्यासाठी आलो. अंते नारायण स्मृती, की मला मृत्यूच्या वेळी काय झालं पाहिजे, भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे. आणि त्यासाठी याच साठी केला होता अट्टहास. हा अट्टहास काय करायचा आहे, अंते नारायण स्मृती, भगवंताचं स्मरण, शेवटचा दिस गोड भाव, की यासाठी आपण हा अट्टहास करतात. आणि हे कधी होणार आहे की ज्यावेळी आपण हे प्रत्येक क्षणोक्षणी हाची करावा विचार, तारावयावं सिंधू, क्षणोक्षणी आपण भगवंतांचा आश्रय घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि पुढं ते चैतन्य महाप्रभू म्हणतात करी परोपकार, की असं नाही की तुम्ही जीवन सार्थक करून तुम्ही गप्प बसा, नाही. त्याचबरोबर तुम्हाला जे मिळाले, कृपा म्हणजे जसं इतरांना द्या, मी जे दिलंय ते इतरांना द्या. जसं चैतन्य महाप्रभूंची पण आज्ञा आहे की जार देख तारक हो कृष्ण जार देख तारक हो कृष्ण उपदेश, गुरु बनतारेही देश. की ते म्हणतात की ज्याला भेटाल त्याला तुम्ही काय करा, कृष्ण उपदेश. कृष्ण उपदेश म्हणजे गीतेचं ज्ञान. ज्याला भेटाल त्याला तुम्ही ते कृष्ण उपदेश द्या. आणि गुरु बना, स्वतः गुरु बना तुम्ही आणि त्याचा उद्धार करा. भगवंती सांगतात की हे जे गीतेचं ज्ञान जो इतरांना देतो त्याच्याशिवाय इतका प्रिय मला दुसरा कोणी नाही आहे. जर आपल्याला भगवंतांना प्रिय व्हायचं असेल, रूपांच्या प्रती जे काही आपल्याला मिळालेलं आहे, आपण कृतज्ञता नाही, आपण प्रत्येक जण कृतज्ञ आहोत. तर ती कृतज्ञता आपल्याला जर व्यक्त करायची असेल तर ही गुरुपादांची काय आहे, एक सेवा.
आणि आपण बघतो की अनेक लग्न कार्य असतात, अनेकांच्या वास्तुशांती असतात, कुठं ना कुठं आपण जात असतो. तर ह्या भगवद्गीता जवळ मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीने महिन्याची एक असं बघितलं 12 भगवद्गीता, तर वर्षभरात त्यांनी काय करायच्या 12 भगवद्गीता काय करायच्या वितरित करायच्या. जर प्रत्येकाने 12 भगवद्गीता वितरित केल्या तर किती होईल? तर आपण अनेकांच्या लग्नात जातो, बाबा हे गिफ्ट. आता आपण बघू शकतो मोदी ज्यावेळी जपानला गेले तर तिथे त्यांना 3 दिली. आता पुतीन आले, त्यांनाही त्यांनी काय दिली? भगवद्गीता गिफ्ट दिली, जी रशियामध्ये काही वर्षापूर्वी बॅन करायचं होतं. तुम्ही ऐकले ना? ती रशियामध्ये भगवद्गीता बॅन करत होते. का बरं? कारण अशा प्रकारे ही भगवद्गीतेचा प्रचार होत होता. सगळी लोक कृष्ण भावनेचं आचरण करत होते, मांसाहार बंद करत होते, नशापान बंद करत होते, वेश्यालय बंद करत होते. आणि ते लोक चिंता लागली, अरे जर हे असे वाढले तर आमचं काय होईल? आणि त्यामुळे ते म्हणले नाही, ही गीता आहे, हिलाच बॅन करा, म्हणजे बाकीचं व्यवस्थित चालेल. पण भगवंताच्या कृपेने ते झालं नाही. पण अशा प्रकारे ही गीता ज्याच्या जीवनात जाईल त्याचे प्रभात म्हणतात हे टाइम बॉम्ब आहे. जसं टाइम बॉम्ब असतो, टाइम झाला की तशा प्रकारे ही कुणाच्याही घरात जाऊ दे, भले तो भक्त नाही म्हणेल, पण ज्याच्याकडे जाईल तिथेही त्या व्यक्तीला भक्त बनवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे. आपल्याला वाटते की नाही की सगळा कराड सगळ्या मांसाहार रहित व्हावा? वाटते की वाटतं? आणि किती लोक, किती गायांची हत्या होते, कोंबड्यांची हत्या होते, किती दुर्गंधी, या सर्व गोष्टी. आणि त्या समाजात आपण राहतो तर आपल्याला काय होणार आहे? गव्हासोबत किडा पण रगडला जाणार आहे. तर आपल्याला पण त्याच्या रिएक्शन येणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक चांगलं वातावरण बनवण्यासाठी आपल्याला हे वितरण करायचं आहे. आणि जेवढे तुम्ही असं नाही की तुम्हाला सोडून 10 तास 12 तास करायचे, तुमच्या संघात येणारे तुमचे मित्र असतील, परिवार त्याही तुम्हाला आपल्याला वाटलं पाहिजे की हे लोक पण चांगली बनावे, यांनी भक्त बनावं, यांनी हरिनाम घ्यावं. तर त्यासाठी जे कोणी आपले जवळचे ज्याच देखो तुम्ही ज्यांना भेटता बोलता त्यांना त्यात गीता द्यायची. असं नाही की बाबा की जाऊ मुंबई जाऊ, दिल्ली जाऊ, तसं नाही. जिथं तुम्ही आहात, राहता, वावरता त्या लोकांना कमीत कमी एक 10 गीता 12 गीता काय करायच्या वितरित करायच्या. तर या ठिकाणी आपल्याला गीता उपलब्ध आहे, तर त्या घेऊन जायचे आणि द्यायचे. चालेल? हरी बोल. आपल्याला कोणी मारणार नाही, कोणी ते शॉक वगैरे देणार नाही. त्यांना देत होतं तरी ते करत होते, मग आपण का नाही करायचं? तर आपण तर डबल स्पीडने केलं. हरे कृष्ण. इथं थांबू इच्छितो. कुणाला काही प्रश्न टीका टिप्पणी असते